तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभरात मोठी चर्चा देखील सुरू आहे. तर मित्रांनो, गेल्या वर्षी शाही थाटात पार पडलेल्या साखरपुड्यानंतर आज 3 मे रोजी संगमनेर तालुक्यात भव्य विवाह सोहळा पार पडला असून या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. तर मित्रांनो, यासाठी गेल्या वर्षी झालेल्या साखरपुड्यानेच या विवाहाची झलक दिली होती. आता त्याहूनही भव्य पद्धतीने विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात हा सोहळा पार पडला असून राज्यभरातून मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता होती. तर मित्रांनो, निवृत्ती देशमुख हे आपल्या खास शैलीतील कीर्तनांमुळे नेहमीच चर्चेत असतात. समाजातील विविध प्रश्नांवर ते विनोदी आणि प्रभावी भाषेत भाष्य करत असतात. शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जबाजारीपणा, कौटुंबिक वाद, लग्नसंस्था यांसारखे विषय ते आपल्या कीर्तनातून मांडतात आणि समाज प्रबोधनाचे कार्य सातत्याने करत आहेत. तर मित्रांनो, इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह गुंजाळवाडी शिवारात होत असून यासाठी तब्बल 100 एकर परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला होता. या सोहळ्याची लाखो लोक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. तर यामुळे हा विवाह सोहळा राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कार्यक्रमांपैकी एक ठरत आहे. इंदुरीकर महाराजांचे जावयाचे नाव साहिल चिलप असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते मुंबईत नामांकित बांधकाम व्यवसायातील असून मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आहे. ते उच्च शिक्षित असून त्यांच्या कुटुंबाकडे मोठ्या प्रमाणात बागायती शेती देखील आहे. तसेच त्यांच्या वडिलोपार्जित वाहन व्यवसायही आहे आणि त्यांच्या मालकीच्या अनेक गाड्या असल्याचे सांगितले जात आहे. आणि मुंबईतही त्यांचा बांधकाम व्यवसाय विस्तारलेला आहे. आणि याचबरोबर या भव्य विवाह सोहळ्याला धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. तर विवाहाच्या दिवशी त्याच ठिकाणी गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर मित्रांनो, या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आजी माजी मंत्री आणि आमदार, खासदार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय विविध संत महात्म्यांनाही याचे आमंत्रण देण्यात आले आहे. तर मित्रांनो, यामध्ये जेवणाचा मेन्यू काय होता, तर लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी उपस्थिती लक्षात घेता जेवणाची व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आली होती. आणि या शाही विवाह सोहळ्यासाठी अस्सल महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थांची मेजवानी होणार होती. याबरोबर मोतीपाक, बर्फी, मिक्स व्हेज, चौपाटी, डाळ भात, पुरी, मटकी या जेवणाचा देखील समावेश होणार होता. धन्यवाद.